शेतकऱ्यांच्या नावानं अमित देशमुखांनी घरं भरली। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी हा मोठा आरोप केलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जाचे 2.5 कोटींचं डिपॉझिट कुठे गेलं? संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांना हा सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी हा मोठा आरोप केलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जाचे 2.5 कोटींचं डिपॉझिट नेमकं कुठे गेलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। माझं आव्हान आहे, त्यांना सहकार महर्षी म्हणून म्हटलं जाते। सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब त्यांना त्याच्यातला अभ्यास आहे। त्यांनी म्हणतात ही बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे असं त्यांनी म्हणतात। शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक आहे अशी त्यांनी म्हणतात। माझं त्यांना आव्हान आहे, एकाच व्यासपीठावर पत्रकार महोदय त्यांनी पण येऊन सांगावं की लातूर डीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे। त्यांनी तसे पुरावे द्यावं ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे। या बँकेमध्ये 100 रुपये असतील तर 80 रुपये त्यांच्या घरामध्ये कर्ज वाटप केलेलं आहे।